नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्हाला जायचं होतं फोटोशूटला. तर त्याच्या आधी मी सकाळी उठलो ना, गाडी बघता होतं अख्खी गाडी व धूल होती. गाडी काय मी हप्ताभर धुतली नाही. तर मित्रांनो आधी मी गाडी माझी तर मित्रांनो गाडी आता मी धुवून घेतो सध्या. गाडी धुतल्यावर कशी दिसते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो गाडी तर आता मी धुतली. आता बघू शकता तुम्ही गाडी दिसायला कशी दिसते. तर आता जरा चांगली दिसते मित्रांनो. एक हप्ता झाला म्हणजे कंटिन्यू कामाला जात असल्यामुळे काही गाडी मला काही धुवायला भेटत नाही. तर रविवारी टाईम भेटला तर मी रविवारी आधी धुतो. तर आता मित्रांनो जरा चांगले दिसायला लागले, जरा व्यवस्थित चमकायला लागले. तर मित्रांनो आता आपण जाणार आहेत फोटोशूटला आणि आमचा आज रविवारचा बाजार पण भरणार आहे. तर रविवारचा बाजार पण तुम्हाला दाखवतो. तर आता काही मी अजून अंघोळ केली नाही. तर आता जाऊन मी सध्या अंघोळ करतो आणि मग मस्त तयारी करून मग आपण जाऊया. तर मी जातो आता अंघोळ करायला. तर मित्रांनो अंघोळ करून मी आलो आता तयारी करून मस्त. तर आता मित्रांनो आपण जाऊ फोटोशूटला. तर फोटोशूटला जाताना मी तुम्हाला आमचा दाखवीन खर्डीचा बाजार कसा आहे आणि तिकडनं आल्यावर मी व्यवस्थित दाखवीन एकदम की कसा दिसतो. तर जाताना मित्रांनो काही एवढा दाखवता येणार नाही. तर गाडीवरूनच मी व्हिडिओ शूट करेन आणि तिकडनं येताना मी बाईक साईडला लावून आणि व्यवस्थित व्हिडिओ काढीन. तर आता मित्रांनो आपण निघूया. तर काही वेळाने मित्रांनो आम्ही पोचलो इथं खर्डीला. तर आता बघू शकता हे खर्डीमध्ये आता आलो आहे आम्ही. तर इथून मित्रांनो आमचा बाजार चालू होतो आहे. मित्राला मी सांगितलं का तुझी गाडी इकडेच कुठंतरी लावतो. मित्र सांगत कुठं लावू, इकडं जागा पण नाही काही नाही. मित्राला मी सांगितलं का इकडे या साईडला जागा असेल तर बघ तिकडं गाडी लाव. तर मित्रांनो सकाळी काही एवढ्या बाजारामध्ये काही गर्दी नसते, काही घेतात. तर आता रिॲक्शन आपण बघू इकडे कसे आपल्याला भेटतात. आज मित्रांनो सकाळी तर गर्दी जामच होती. तर मित्राला सांगितलं का तू तिकडं गाडी लाव साईडला. मित्र गेला तिकडं गाडी लावायला. मी साईडला आलो ना, इकडं माझी गाडी लावली. तर मित्र आता इकडं कुठं गाडी लावतो ते मित्राने इथं गाडी लावली. इथं मी थांबलो, गाडीवरून उतरलो. तर मित्राला सांगितलं का तू गाडी चालवायला बस, आता मी मागं बसता, मला व्हिडिओ शूट करायचे आहे. तर मित्रांनो आमचा खर्डीचा बाजार इथून चालू होते, तुम्ही बघू शकता. तर इकडे चपला वगैरे काही सर्व सामान भेटते रविवारच्या बाजारामध्ये. तर हा माझा मित्र आहे. तर आता आम्ही दोघे जाणार आहोत फोटोशूटला. तर आता मी त्याला बसवतो सध्या गाडी चालवायला आणि मी बसतो मागं. तर मागं बसलो, थोडा पुढं नाही गेलो तर एवढी गर्दी, एवढी ट्रॉफिक लागलेली आखी. आमचा खर्डीचा बाजार तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर तिकडनं आल्यावर मित्रांनो मी एकदम चांगला तुम्हाला बाजार दाखवीन. इतर वेळेस तर काही एवढी गर्दी नसते मित्रांनो, पण रविवारच्या बाजारला एवढी गर्दी असते तर सांगून फायदा नाही. रोजचे आम्ही जातो कामाला तर कोणी दिसत पण नाही, एक सुद्धा माणूस दिसत नाही. आज तुम्ही बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे इकडं. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आपण कुठल्या गावावरून बघता आणि खर्डीचे काही जे आसपासचे गाव असतील ते बघत असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आपण कुठल्या गावावरून व्हिडिओ बघता. तर आपले खर्डी गावाचे व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल मित्रांनो जर तुम्ही सपोर्ट केला तर. तर मित्रांनो आता हळूहळू आम्ही चाललो पुढं आणि आज तर ट्रॉफिक जास्तच आहे जरा. तर स्प्लेंडरवरचा सोट्या नुसता माझ्याकच बघत जसा का पोरीला जर लाईन दे. तर मित्रांनो तुम्हाला आमची खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं एक काका बघू शकता, इकडे चाकू तलवारी घेऊन ना कसे बसलेत. तर कोणाला घ्यायचे असतील तर आमच्या खड्ड्यामध्ये नक्की या. आणि मित्रांनो इकडं आमच्या खड्ड्यामध्ये फिरण्यासारखे पण खूप काही जागा आहेत. तर खर्डीमध्ये जी पोरं आहेत कॉलेजला तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की खर्डीमध्ये सर्वात फेमस ठिकाण कुठले आहे. तर खर्डीमध्ये जे कॉलेजला कंटिन्यू पोरं येत असेल त्यांना तर माहीतच असेल की खर्डीमध्ये की सर्वात फेमस ठिकाण कुठलं आहे. तर माझ्या अंदाजीन तर कॉलेजची पोरं जास्त इथं कॅनरा बँक आमची फेमस आहे. कॅनरा बँकवर तिथं सगळी जास्त पोरं दिसतात. तर कॅनरा बँकवरून कशी पोरी बघायला जरा मजा येते. तर सगळी पोरं तिथं कॅनरा बँकेच्या वरती जातात, वरून मस्त पोरी बिरी बघतात. बापरे ये तो धोती खोल रहा है. तर मित्रा हो कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण कॅनरा बँकेच्या वरून येऊन पोरी बघतात. तर कॉलेजला आम्ही मित्रांनो होतो तेव्हा आम्ही सुद्धा हे थोडंफार येडं चालक केलं, पण असं काही नाही मित्रांनो, थोडी लाईफ एन्जॉय करायलाच लागते. तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर करिअरवर मेन फोकस करा. इतर गोष्टीमध्ये काय राहिला नाही आता.
आणि पोरांचं म्हणजे असं आहे मित्रांनो, तुम्हाला रिॲलिटी सांगतो की पोराकडे जर पैसे असले ना तरच पोराला किंमत भेटते, नाहीतर घरातली सुद्धा पोराला काही इज्जत देत नाही. तर मित्रांनो, करिअरकडं लक्ष द्या, इतर गोष्टीकडे जास्त लक्ष न देता. तर आता मित्रांनो आम्ही चाललो आहे फोटोशूटला. फोटोशूटवरून आल्यावर तुम्हाला खर्डीचा काही बाजार आहे तो सर्व व्यवस्थित दाखवतो. तर आता आम्ही पोचलो आहे नाक्याजवळ. तर इथं चिकन घ्यायला सकाळी सकाळी बघू शकता किती गर्दी आहे. आता मित्रांनो आम्ही आलो इथं खर्डी कॉलेजजवळ. तर इथं मित्रांनो खर्डीचा कॉलेज आहे. तर तुम्ही आता खर्डीचा कॉलेज बघू शकता. तर हा आमचा खर्डीचा कॉलेज आहे. तर मित्रांनो, कॉलेजला आम्ही होतो तेव्हा पण खूप मजा होती. कॉलेजची लाईफ होती ना मित्रांनो, तीच खरी लाईफ होती. तर आता मित्रांनो, रोज सकाळी उठायचं आणि कामाला जायचं, त्याच्यात काही एवढी मजा राहिली नाही लाईफ जगण्यासारखी. तर मित्रांनो, आता आपल्या जीवनाच्या काही दैनंदिन गोष्टी आहेत ते आपल्याला करावंच लागतात. तर आयुष्य जगायचं असेल तर काम तर करावंच लागेल मित्रांनो. जर तुम्हाला व्यवस्थित कामधंदा जर पाहिजेच असेल तर मित्रांनो, तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या आणि इतर काही फालतू गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपला करिअर निवडा. तर हा आमचा खर्डी नाका आहे. तर आम्ही मित्रांनो आता आलो खर्डी नाक्यावर. आमचा एक मित्र येणार होता, त्याला फोन करून बघितला तर तो काही फोन उचलला नाही. रविवारी पण गेला कामाला. काम करून काय मरायचं आहे का काय, त्याला सांगितलं जाऊ नको तरी ऐकत नाही ना. आता आम्ही पोचलो इथं खर्डी स्टेशनजवळ. तर इथं गेट लावलेला बघून मला एवढा वैताग आला. आता कधी गेट खोलता येईना कधी नाही. ते इकडं काम पण चालू आहे. तर मित्रांनो, आम्ही चालला आवर टाऊनला फोटो काढायला. तर आवर टाऊनला कोण कोण फोटो काढायला गेलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, मी तर कधी गेलेलं नाही. तर लोकेशन कसे आहे ते मी कधी बघले नाही. माझा मित्र गेलेला आहे, तो सांगते लोकेशन चांगले आहे. तर आम्ही आला होता आवर टाऊनला. तर मी इकडं बघितलं, जरा दिसायला बरा होता, पण मला काय त्या जरा एवढा खास वाटला नाही. तर मित्र सांगते पुढं अजून जाऊ. पुढं आलो इकडं. तर इथं मित्रांनो मी बघला नाही तर मला जरा जामच भारी वाटला. तर एवढा भारी दिसायला इकडे होता. तर इथं मी बघला तर मला जाम आवडली लोकेशन. तर मला जामच आवडला मित्रांनो. त्याला सांगितलं इथंच लाव गाडी, इथंच आपण फोटो काढू. वॉचमॅन तर तिकडं बसलेलं होतं. इकडं 4-5 पोरं आलेल, त्याही तिकडं काहीतरी कांड जाऊन केला. इकडून आली वॉचमॅनला शिव्या देऊन वाटतं. तिघंजण तर ये इकडं पळालं ना. दोघंजण सांगत तिथं टाकून दिलं त्यांनी. ते वॉचमॅननी त्यांना तिथं पकडून ठेवलेला. नंतर ते दोघांना दिला सोडून. ते वॉचमॅननी तिथं एक वॉचमॅनला काहीतरी उलटा सुलटा बोलला असतील. तर मित्रांनो, आपण जर असं फोटोशूटला कुठं जात असाल तर मित्रांनो तिथं जाऊन आपण थोडा विचारपूस केली पाहिजे. कारण तर पब्लिकली नसतं हे पूर्ण, ही त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असते. तर आपण तिथं काही जाऊन कांड वगैरे काही केला तर आपल्यावर केस लागू शकते. तर मित्रांनो, याची काळजी घ्या. तर मित्रांनो, ही लोकेशन मला जामच आवडली. तर आम्ही इथंच फोटो काढणार होतो ना. आम्ही आणलेला कॅमेरा, तर कॅमेरा बघून दोघं तिघंजण त्याच्यातलं ओळखीचं होतं. तर त्याही बघितलं असतं आमचा कॅमेरा तर ते सांगितलं असतं आमचं पण फोटो काढून द्या. तर त्याच्यामुळं आम्ही काही लगेच फोटो काढायला सुरुवात केली नाही. आम्ही थांबलो थोडा. तर इकडची तुम्ही लोकेशन बघू शकता, दिसायला किती छान वाटतंय. तर मित्रांनो, फोटो काढून ना आम्ही पोचलो खर्डीला. तर खर्डीला आमची इथं बघू शकता मित्रांनो. आता मी तुम्हाला आमचा बाजार व्यवस्थित दाखवतो. तरी आमची कॅनरा बँक, आणि ही कॅनरा बँक म्हणजे जामच फेमस मित्रांनो. कारण तर सगळी पोरा इथंच जास्ती कॉलेजचे असतात. तर कॅनरा बँकवरून तिथून बघा. तर इकडं तर काही एवढा आमचा बाजार भरत नाही. इकडं बाजार आमचा फक्त जेव्हा बोडवा असतो आमचा खर्डीचा मेमध्ये, तेव्हा इकडं पूर्ण भरलेला असतो आणि गर्दी पण जाम असते. तर मित्रांनो, कोण कोण इथं बोडव्याला आलेलं आहे खर्डीच्या, तर त्यांना तर माहीतच असेल खर्डीच्या बोडव्याला इकडं किती गर्दी असते. तर आता सध्या काही एवढी इकडं गर्दी दिसत नाही, पण जेव्हा इकडं जत्रा असते तर तेव्हा तर जामच गर्दी असते. तर मित्रांनो, खर्डीच्या बोडव्याला कोण कोण आलेलं आहे आणि कोणाकोणाला माहीत आहे खर्डीला जत्रा भरते ती, तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खर्डीची जी पब्लिक आहे त्यांना तर माहीतच आहे खर्डीला जत्रा कशी आपली असते सोनाई सीता माताची. तर इकडं आमचं मंदिर आहे, तिकडं सोनाई सीता माता मंदिर आमचं बघू शकता मित्रांनो. इथून बाजार चालू होते. तर आता बाजारामध्ये आलो आहे मी, आणि बाजार तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर एक मुलगा मला विचारत होता मित्रांनो की तुला म्हणजे असे व्हिडिओ शूट करायला म्हणजे थोडे काय म्हणजे घाबरत नाही का. तर मी त्याला सांगितलं मित्राला की
मित्रांनो काही घाबरा बिबराचा काही या नाही एवढा. जरा आपल्याला आपल्या आईबापाचा आणि आपला नाव मोठा करायचा असेल ना तर थोडी आपण मेहनत घेतलीच पाहिजे आपण. तर मित्रांनो घाबरून तर काय होणार नाही. जर तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल ना तर मित्रांनो इतरांचा विचार नाही करायचा. ते आपलं आपण काम करायचा, ते त्यांचं ते काम करतात. तर घाबरण्यासारखं तर काहीच नाही. जे आपली सर्वात मोठी भीती जी आहे ती आपली मनाची भीती आहे आणि मनाची भीती एकदा गेली ना तर कसलेच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तर तुम्ही घाबरण्यापेक्षा मित्रांनो प्रयत्न केल्याशिवाय तर काय होत नाही. तर मित्रांनो तुम्ही खर्डीचा बाजार आता बघू शकता. तर या साईडला इकडे सगळे आपले व्हेजिटेबल असतात आणि इकडे सगळं नॉनव्हेजचे असते. काही बोंबील वगैरे काही जे असं वशाट असते ते इकडे सर्व असते. आणि आता मित्रांनो एवढी तर काही गर्दी वाटत नाही. तर आता दुपार झालेली आहे त्याच्यामुळे एवढी दुपारची गर्दी नसते. आणि संध्याकाळ झाली ना तर जामच गर्दी राहते. कारण संध्याकाळी कसं सर्व जायचा टाईम असतो सर्वांचा आणि सर्व कशी विक्री जास्त होत नाही. त्याच्यामुळं सर्व सस्ती करून टाकते. तर सस्त्याचा फायदा घेण्यासाठी सर्व पब्लिक संध्याकाळीच येते. तर संध्याकाळी जरा रेट वगैरे कमी होते. त्यामुळे संध्याकाळची गर्दी जास्त बघायला भेटते. तर आता मित्रांनो आम्ही शूट वगैरे करून आता दुपारी चाललो आहे. तर आता सध्या एवढी गर्दी नाहीच आहे. तर मित्रांनो तुम्ही बाजाराचा मजा घेऊ शकता. तर बाजार बघा मित्रांनो आमचा बाजार कसा आहे. आणि कमेंटमध्ये सांगा की कोण खर्डीच्या बाजारला येतं आहे. आणि मित्रांनो आमचा खर्डीचा जो दिसायला तर छोटाच बाजार आहे मित्रांनो, पण खर्डीच्या पब्लिक आणि खर्डीपासून काही इतर जे गाव आहेत ना त्यांच्यासाठी हा पुरेसा बाजार आहे. तर एवढ्या बाजारमध्ये तर आमचा खर्डीचा बाजार तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्र इकडे येऊन माझी वाट बघत होता. तर मित्र इथं थांबलेला. तर मित्रांनो माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच नेक्स्ट